श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार बांधकाम मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, 15 ऑगस्टपासून बांधकाम कामगार योजनेमध्ये वितरण जे असणार आहे ते चालू होणार आहे. तर बघा, सध्या गेल्या 2 महिन्यापूर्वी हे वितरण जे आहे तर हे शासनाने पूर्णपणे बंद केलेलं होतं, परंतु आता शासन मान्यता आलेली आहे. म्हणजे 10 ऑगस्टपासून शासन मान्यता आलेली आहे की हे वितरण पुन्हा चालू होण्यासाठी 15 ऑगस्ट ही तारीख आपल्याला डेट मिळालेली आहे. मग याचं वितरण कधी होणार आहे, त्याची अपडेट कधी येणार आहे, यासाठी पात्र कोण असणार आहेत आणि अपात्र कोण ठरणार आहेत, अशी बरीच माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कामगारांना शेअर करायचा आहे. शासनाने बांधकाम कामगार योजनेकडून शासनाने आता एक सर्क्युलर तयार केलेला आहे. हे सर्क्युलर काय असणार आहे तर बघा, मी पुढे समजून सांगणार आहे. तर याच्यामध्ये बघा, आता 15 ऑगस्टपासून गृहोपयोगी संच, एसएनसी किट, पेटी आणि सेफ्टी किट मिळणार आहे. त्याच्यामध्ये कोणत्या वस्तू असणार आहेत तर एसएनसी किटमध्ये बघा, एसएनसी किटमध्ये कामगाराला, बांधकाम कामगाराला गृहोपयोगी संचामध्ये वस्तू मिळणार आहेत. एसएनसी किटमध्ये त्याच्या सेफ्टीसाठी सुद्धा काही वस्तू मिळणार आहेत. सेफ्टी बॅगमध्ये त्याच्या बूट वगैरे काही असू शकतात किंवा मग चटई असू शकते, अशा बऱ्याच वस्तू कामगारांसाठी असणार आहेत. वितरण चालू केलेलं आहे, हे 15 ऑगस्टपासून असणार आहे. तर हे वितरण कोणकोणत्या राज्यामध्ये असणार आहे असे बरेच कामगार आपल्याला विचारत आहे. तर त्यासाठी अपडेट अजून आलेली नाही. तर वितरण होणार आहे, वितरण प्रत्येक जिल्ह्यानुसार होणार आहे, परंतु त्याची डेट अजूनपर्यंत मिळालेली नाही. 10 ऑगस्टपासून ते पुढे आपल्याला तारीख मिळणार आहे. पहिलं काय व्हायचं, भांडी किटमध्ये बांधकाम कामगारांना भांडी संच मिळत होते, भांडी मिळत होते, परंतु आता बदल करण्यात आलेला आहे. आता त्याच्यामध्ये 2-3 पेट्या मिळत आहेत, आरो मिळत आहे आणि धान्य साठवून ट्रंकसुद्धा मिळत आहे. अशा 2-3 पेट्या आता मिळणार आहेत. तर अशा बांधकाम कामगारांनी आपल्याला जर रिन्युअल केलेलं नसेल, त्यांच्याकडे लेबर कार्ड नसेल किंवा मग त्यांच्याकडे काहीच नोंदणी नसेल कामगाराची, तर हे कामगार जे असणार आहेत ते अपात्र ठरणार आहेत. तर जे कोणी बांधकाम कामगार असणार आहेत आणि त्यांना ह्या दोन्ही किटांपैकी कोणतंही किट मिळालेलं नसेल किंवा गृहोपयोगी संच मिळालेलं नसेल, तर अशा बांधकाम कामगारांनी आपला आजच अर्ज नोंदणी करायची आहे. तर हे किट वाटपाचा उद्देश काय असणार आहे, शासनाचा उद्देश काय असणार आहे, कारण बघा, बांधकाम कामगारांना कामाच्या जागी सुरक्षा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांना योग्य अशा गरजेच्या वस्तू मिळणे सुद्धा गरजेचे आहे. त्याच्यामुळे असे किट जे आहे, सुरक्षा किट आणि एसएनसी किट वाटप हे चालू होणार आहे. कारण कामगार जो असणार आहे, बांधकाम कामगारांना ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत तर त्यांना त्या मिळाल्याच पाहिजेत. तर हा शासन निर्णय असणार आहे. शासनाच्या ज्या काही योजना आहेत, बांधकाम कामगारांमध्ये योजना असतील तर त्याचा अधिकाधिक या कामगारांना लाभ मिळावा, तर यासाठी ह्या वस्तू आहेत, त्याचबरोबर ह्या योजना आहेत, ह्या शासनाने सुरू केलेल्या आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी असतात, ह्या अटी पूर्ण असायला हव्यात. ह्या अटी जर पूर्ण नसतील तर असे कामगार जे असणार आहेत, बांधकाम कामगार अपात्र ठरणार आहेत किंवा मग पात्र ठरणार नाहीत. अट अशी आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचा जो अर्जदार असणार आहे, कामगार असणार आहे, तर तो अधिकृत कामगार, नोंदणीकृत कामगार असावा. अट जी आहे तर ही असणार आहे. तर बांधकाम कामगार जो नोंदणीकृत बांधकाम कामगार असावा आणि त्याच्याकडे बांधकाम कामगाराचं कार्ड असावं, म्हणजे रिन्युअल झालेलं असावं, कार्ड असावं, तर अशा बांधकाम कामगाराला याचा लाभ घेता येणार आहे. याचे कामगाराचे जे अर्जपत्र असणार आहे, नोंदणीपत्र असणार आहे, तर ते कार्यरत असावं, रजिस्टर असावं. त्याचं कार्ड रिन्युअल सुद्धा असायला हवं, नाहीतर अशा कामगारांना हा लाभ मिळणार नाही. या अर्जासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत, त्याच्यामध्ये आपण बघा, कागदपत्रांमध्ये काय काय वस्तू असणार आहेत. कागदपत्रे, कामगाराचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाचे नोंदणीकृत जे कार्ड असणार आहे, लेबर कार्ड असणार आहे, तर ते कार्ड असायला हवं. हे जे कागदपत्र असतात तर हे ग्राह्य धरले जातात. त्यानंतर पुढचं बघा, ओळखीचा पुरावा. मग त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं आधार कार्ड देऊ शकता किंवा मग पॅन कार्ड देऊ शकता. कागदपत्र असणार आहेत, तर हे अत्यावश्यक कागदपत्र लागणार आहेत. अपात्र ठरणार आहेत तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे जे नोंदणी नसलेले कामगार असणार आहेत तर हे अपात्र ठरणार आहेत. मग त्यांना ह्या वस्तूंचा लाभ जो आहे तर हा मिळणार नाही. अवैध बांधकाम कामगार असणार आहेत, ज्यांनी खोटी बातमी दिलेली आहे, माहिती दिलेली आहे, तर असे हे कामगार असणार आहेत, तर हे सुद्धा अपात्र ठरणार आहेत. त्यांनी जर खोटी माहिती दिलेली असेल, खोटे डॉक्युमेंट्स दिलेले असतील, तर त्यांना या वस्तू संचांचा लाभ हा घेता येणार नाही.
महत्त्वाचे जे बनावट कागदपत्रे दिलेली आहेत, कामगाराचं बनावट कागदपत्रे काढून दिलेली आहेत. तर अशा कामगारांना बघा यांच्यावरती सुद्धा काही कारवाईसुद्धा होऊ शकते अशा कामगारांवरती. तर हे कामगार ग्राह्य धरले जात नाहीत, हे कामगार अपात्र ठरणार आहेत. तर तुम्हाला समजलंच असेल की 15 ऑगस्टपासून आता वस्तूसंच म्हणजे गृहोपयोगी संच, एस किट, सुरक्षा किट वाटप होणार आहे. परंतु जे कोणी कामगार पात्र असणार आहेत तर अशाच पात्र बांधकाम कामगारांना ह्या वस्तूसंच मिळणार आहेत. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.